नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा जो पहिला हप्ता आहे तो जमा होणार का? या संदर्भातच आपण सदर व्हिडिओच्या माध्यमात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मागील बऱ्याच काळापासून शेतकऱ्यांना पीक विम्याची आतुरता आणि प्रतीक्षा देखील होती. 2024 मध्ये मध्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचं पिकाचं नुकसान झालं होतं आणि तेव्हा शेतकरी बांधवांनी पीक विम्यासाठी दावे देखील केले होते. मात्र अद्याप देखील सदर पीक विमा शेतकरी बांधवांना मिळालेला नाही. तर शेतकरी खरीपातील पीक विम्याची वाट पाहत आहेत आणि राज्य सरकारने आपला जो हप्ता होता शेतकरी हिश्श्याचा हप्ता तो थकविल्याने 22 जिल्ह्यांमधील जवळपास 2160 कोटी रुपयांचा विमा भरपाई रखडली आहे. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती बाबी अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईंचा देखील राज्य सरकारचा विमा कंपन्यांना आपला 700 कोटीचा पहिला हप्ता 2 दिवसांमध्ये देणार आहे आणि कंपन्यांना विमा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल असे कृषी विभागाचे म्हटले आहे. तर खरीप 2024 मध्ये पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. काही ठिकाणी नुकसान वाईड स्प्रेड मध्ये गेले आहे. राज्यातील 54,43,000 शेतकऱ्यांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली. मात्र राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा विमा हप्ता कंपन्यांना दिला नाही. त्यामुळे विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही व त्यामुळेच आज देखील बरेच शेतकरी बांधव या विम्यापासून वंचित आहेत आणि त्यामुळे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची याचा आकडा विमा कंपन्या आणि कृषी विभागाकडे आता आहे आणि अशातच सदर छाननी देखील सुरू झालेली आहे. पेरणी न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत भरपाई मिळवण्यासाठी राज्य सरकारने आपला जो पहिला हप्ता देणे ते आवश्यक आहे आणि याच संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील महत्त्वपूर्ण असं विधान केलेलं आहे. राज्याला जवळपास 700 कोटींचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल व राज्य सरकार 2 दिवसांमध्ये विमा हप्ता देणार आहे असे कृषी विभागाने सांगितलेले आहे. त्यामुळेच येत्या 2 दिवसात जवळजवळ शेतकरी बांधवांना सदर पीक विमा हे वितरित होण्यात सुरुवात होणार आहे व 31 मार्चच्या आत जवळजवळ सर्व शेतकरी बांधवांना सदर पीक विमा हा मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर हे होतं थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट. धन्यवाद.